ती फलश्रुती करत असताना ज्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची इच्छा आहे किंवा विशिष्ट कार्यसिद्धीची अपेक्षा आहे त्यानं 4 शक्तिपीठापैकी आपले 3.5-4 शक्तिपीठ आहेत ना, त्या शक्तिपीठापैकी कुलदेवता व आराध्य देवता आहे तिचं पूजन आणि महात्म्य पठन, नाममंत्र जप, नवार्ण मंत्र जप, गायत्री मंत्र जप आणि उपासनेचा संकल्प करून त्या ठिकाणी 9 दिवस हा उपवास करावा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. देवी कृपेनं आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी जर विधिवत पार पडल्या, मनामध्ये ठरवलंय तसं जर आपलं पूर्ण झालं तर कोणत्याही वारी वा कोणत्याही तिथी त्याची सांगता करावी. त्यावेळी देवीचा अभिषेक महापूजा करावी, ब्राह्मणाला भोजन द्यावं, वस्त्रदान द्यावं, दक्षिणा देऊन संतुष्ट करावं. देवी म्हणून एका सुवासिनीला भोजन द्यावं, एक सुवासिन बोलवावी, तिला जेवण द्यावं, फुलं वेणी साडी चोळी देऊन वा खना नारळाने ओटी भरून तिचा सन्मान करावा. त्यानंतर आपल्या आराध्य देवतेच्या स्थानी जाऊन तिचं दर्शन घ्यावं असं त्या ठिकाणी नवरात्रीचा उपवास मांडलेला आहे. आता ती पूजा करायची, नवरात्रीची पूजा. आता त्या पूजेची तयारी कशी करायची याचंही वर्णन देवी भागवतानं वर्णन केलेलं आहे की पहिली गोष्ट पूजास्थान स्वच्छ करायचं, स्वच्छ करून घ्यायची, जमिनीवर रांगोळी काढायची, स्वस्तिक चिन्ह काढायचे, त्यानंतर चौरंग पाट मांडावा, त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी, चौरंगावर लाल, पिवळं किंवा केसरी वस्त्र घालावं. त्या देवीच्या पूजेमध्ये काळे वस्त्र त्या ठिकाणी परिधान करू नये असा स्पष्ट उल्लेख व्यासांनी केलेला आहे. आणि ह्या बाकीच्या आराध्यांनी सांगितलेलं ऐकण्यापेक्षा व्यासांनी सांगितलेलं ऐकणं गरजेचं आहे. लक्षात येते माझं बोलणं? बाकीचे काही सांगते तुम्हाला, त्यांचं ऐकत बसायचं नाही. ते काय त्यांचे गाणे वेगळेच आहेत, बरोबर आहे का नाही? आणि आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गजोबा आणि तुझ्या ग दर्शनाला बस बस राहू दे, लक्षात आलं का नाही? ही वेगळं सांगतात काहीतरी. त्यांचं ऐकत बसण्यापेक्षा मला वाटतं व्यासांनी देवी भागवतात काय वर्णन केलंय हे ऐका की. चांगल्याचं ऐकायची सवय ठेवी जा. आपल्याला चांगल्याचं ऐकायची सवय नाही. आपल्या संपर्कात चांगले माणसंच नाहीत, जवळजवळ चांगले माणसंच नाही. आपल्या संपर्कात चांगले माणसं ठेवा, चांगले माणसं ठेव जा. चांगले माणसं असू द्या. दलिंद्रायचा एक स्पेशल मोबाईल ठेवायचा आणि चांगल्या माणसाचा एक स्पेशल मोबाईल ठेवायचा. लक्षात आलं का नाही? हो, माझ्याकडे बी 2 मोबाईल आहे. दलिंदर एका मोबाईलमध्ये 1,500 आहेत, त्याच्यात एका मोबाईलमध्ये 4च नंबर आहेत. लक्षात आलं का नाही? कशाला जास्त ठेवायचे? कुणी सांगितले कुठं ना करायला? आणि त्यांचा त्रास तरी कशासाठी घ्यायचा आपण सांगा बरं? विनाकारण काय नाही, काम नाही काय, राजसाऱ्या जागेत राजसाऱ्या. हॅलो, जेवण केलं का? तुझ्याशी उपाशी राहिले का कुणी? सगळे जेवतच असते, तो सगळे जेवत असते. हे विनाकारणच आहे का नाही सांगा बरं? वेस्टेज. जेवण झालं का? बघ काय चाललंय? काहीतरी चाललं असं ना त्यांचं, तुला सांगून काय करायचं त्यांचं? नाही नाही, उगाच सहज मग तुला काही काम नाही का? उगाच काही पण विचारतात. जेवण झालं का? हे झालं का? ते झालं का? बरं आहे का? हाय आणि बाय. काय कुठं? याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या भजनात, चिंतनात, तुमचं जीवन घडवण्यामध्ये जर वेळ घालवला ना तर ती माणसं मोठी होतात ना. ती माणसं मोठी होतात. आजपर्यंत इतिहास त्या लोकांनी घडवलाय. कोणत्या? जे मोबाईल वापरीत नाहीत त्या. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? ज्यांनी इतिहास घडवलाय. कारण जी मोठी माणसं झाले त्याचं पाठीमागं एकच कारण आहे, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. त्यांच्याकडे काय नव्हता? मोबाईल नव्हता. म्हणून ती माणसं मोठी झाली. आज सुद्धा जे IPS आहेत, PSI, कलेक्टर, डॉक्टर आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा तुम्ही इथपर्यंत कसे आलात, ते एकच कारण सांगतील, आम्ही अभ्यास तर केला पण त्याच्या पाठीमागं आमच्याकडं मोबाईल नव्हता म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. बऱ्याच जणांनी कोरोनामध्ये मोबाईलवर अभ्यास ठरविलं. मोबाईलवर अभ्यास, बापाकडून मोबाईल घ्यायचे, मोबाईलवर दुसराच अभ्यास करीत बसायचे. काय करणार सांगा? हो म्हणालेत माणसं, करणार काय सांगा ना? लक्षात आलं का नाही? याचा अर्थ एक आहे, विषय एवढाच आहे की आपण आपलं कर्तव्य करणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. सांगून जाईन पुढे. आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पूजा मांडावी आणि देवीची पूजा करावी अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. पंचोपचार मंत्र त्या ठिकाणी सांगितला. पहिला मंत्र आहे ओम दुर्गे नमः. दुसरा मंत्र आहे त्या ठिकाणी, दुसरा मंत्र आहे ओम दुर्गे नमः. हा मंत्राची ताकदच एवढी आगळी वेगळी आहे. दुर्गा म्हणजे भवानी, दुर्गा म्हणजे देवी. देवीसाठी केला जाणारा जो मंत्र आहे त्याचं नाव ओम दुर्गे नमः. या मंत्राचा तुम्ही जप त्या ठिकाणी करावा. 5 वेळेला, प्रत्येक मिनिटाला 5 वेळेला तो जप करावा असं वर्णन केलेलं आहे. देवी मंत्र, नवार्ण मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करावा. महालक्ष्मीच्या उपासकांनी ओम महालक्ष्मी नमः, रेणुकीच्या भक्तांनी ओम रेणुकाय नमः, तुळजाभवानीच्या भक्तांनी ओम भवान्ये नमः, जगदंबेच्या भक्तांनी ओम सप्तशृंगी नमः आणि नवार्ण मंत्र जो आहे तो ओम एरिक्ली
चामुंडाय विच्चे असा हा मंत्र त्या ठिकाणी सांगितला. आणि देवी गायत्री मंत्राचं वर्णन करत असताना ओम गिरिजायच विद्येह शिवप्रियायच धीमहि तत्रो दुर्गो प्रचोदयात असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. त्यानंतर सर्व उपासना आपल्या आराध्य देवतेला अर्पण करून आपण त्या आराध्य देवतेला नमस्कार करावा आणि प्रसाद ग्रहण करावा असं त्या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. आणि म्हणून असं वर्णन करून आपण या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करावी असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे की तुम्हाला एक एक देवीची कथा सांगितली होती, तसं महालक्ष्मी मातेची कथा मी आपल्या पुढे मांडली. संकट नाही अशी व्यक्ती नाही. मनुष्याच्या जीवनात संकट आहे, देवांच्या जीवनात संकट आहे, संतांच्या जीवनात संकट आहे. बरोबर आहे का नाही महाराज? हे काही एकच आहे. माझं संकट वेगळं असेल, यांचं संकट वेगळं असेल, बसलेल्याचं संकट वेगळं असेल. दुःख नाही असा मनुष्यच नाही. प्रत्येकाच्या जीवनात काय दुःख आहे, संकट वेगळं आहे. दोघंजण शाळेत जात होते. एकाचं नाव गणू होतं, दुसऱ्याचं नाव दामू होतं. आणि गणू तासभर शाळेत उशीर आला. मॅडमनं विचारलं, गणू तुला उशीर झाला शाळेत यायला? मॅडम काय झालं? माझ्या आईनं मला 5 रुपये दिले होते. हां, मग ते वाटेने कुठेतरी हरवले. म्हटले मग मी ते सापडत बसलो, त्याच्यामुळे मला 1 तास लेट झालं शाळेत यायला. तेवढ्यात दामू आला. दामू तुला कसं काय उशीर झाला? मॅडम ते 5 रुपयावर पाय देऊन मी उभा होतो. संकट ज्याचं त्याचं वेगळंच आहे की, बरोबर आहे का नाही? संकट ज्याचं त्याचं वेगळं आहे. प्रत्येकाचे संकट वेगळे आहेत. पण मला असं वाटतंय संकट प्रत्येकाच्या जीवनात असतंय, दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतंय. पण ते दुःख कुणाच्या पुढं मांडायचं तर कधीतरी दुःख ते देवाच्या पुढं मांडा, लोकापुढं कधी मांडू नका. संतांनी वर्णन केलंय. देवा सांगू सुख दुःख, महाराज म्हणतात देव निवारील भूक. बरोबर आहे का नाही? जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. दुसरं कोणी विसावा देणार आहे का? जे म्हणतात विसावा देणार आहेत, आम्ही तुम्हाला आधार देऊ. आधार देणारे आधार तर देत नाहीत, पण अंधारात बऱ्यापैकी नेऊन घालतात, हे लक्षात ठेवा. मग आधार देणारे लोक नको आहेत आपल्याला. आधार देणारे लोक आहेत, अंधारातून बाहेर काढणारे लोक आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि एक आहे, माणसं लोक म्हणतात माणसं जोडले पाहिजे, भरपूर माणसं जीवनात जोडले पाहिजे. मान्य मला सुद्धा. पण भरपूर माणसं जोडण्यापेक्षा 4च माणसं जीवनात असले पाहिजे, ते आपल्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असले पाहिजे. मला तर वाटतं 4 सुद्धा खूप झाले. 2 असू द्या, 2 असू द्या, 2 असू द्या, 2 सुद्धा भरपूर झाले. एकच मनुष्य असा असावा, एकच मनुष्य असा असावा. अर्जुनाला श्रीकृष्णासारखा मिळाला आणि सुदाम्याला सुद्धा कृष्णासारखा मिळाला आणि कृष्णाला सुद्धा सुदाम्यासारखा एक चांगला व्यक्ती भेटला. एक मनुष्य असावा, एक मित्र असावा, त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं? मन मोकळं करता आलं पाहिजे. आणि अजून सांगतो, मन मोकळं करण्याच्या जागा मोजक्या असतात. मोजक्या जागा आहेत, तिथं अंतःकरण मोकळं करता येतं. आणि अशी एक तरी जागा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असली पाहिजे रे कोणीतरी असं जीवनामध्ये की आपलं मन त्याच्याजवळ हलकं करता आलं पाहिजे, आपलं दुःख त्याच्याजवळ हलकं करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते निस्वार्थी असलं पाहिजे. त्याच्यात काम क्रोध विकार नसले पाहिजे, त्याच्यात वासना नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टीला थारा देऊन अंतःकरणाला मन मिळवण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं ही गोष्ट दादा अतिशय गरजेची असते. आत्महत्या होणार नाहीत, आत्महत्या व्हायच्या नाहीत, आत्महत्या होणार नाहीत, विषबाधा होणार नाही. या सगळ्या गोष्टीला थारा मिळेल एखादा व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये घड्यावा असणं ही गोष्ट गरजेची. देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. महालक्ष्मीच्या जीवनामध्ये सुद्धा संकट आलंच होतं. त्या ठिकाणी कोल्हासूर, जसा महालक्ष्मीच्या जीवनामध्ये कोल्हासुराचं संकट आलं होतं, तसं तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या जीवनामध्ये महिषासुराचं संकट त्या ठिकाणी आलं होतं. लक्षात आलं माझं बोलणं? महिषासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसानं त्या ठिकाणी त्रास दिला होता. मला असं वाटतंय जगदंबेच्या जीवनामध्ये, एखाद्या स्त्री देवीच्या जीवनामध्ये असं एखादं संकट येतच असतं. एखादं संकट पूर्वी येणारच आहे. तुम्ही स्त्री आहात, एक लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्वी अजून खूप मोठं व्हायचं आहे. अशी संकट महिषासूर अनेक येत असतात.
फक्त एकच आहे, त्या महिषासुराला घाबरून जायचं नसतं. तर तुळजाभवानीनं जसं महिषासुराला पायाखाली दाबून मारलं ना, तेवढी हिंमत तुमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. 2 पुस्तकं कमी शिकला तरी चालेल, पण दांडपट्टा चालवायला शिका, तलवार चालवायला शिका. असू द्या, या गोष्टी स्त्रीच्या जीवनामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण महिषासुराचा जास्त सुळसुळा झालाय सध्या, महिषासुराचा. त्यामुळे या महिषासुरांना हटवण्यासाठी, या महिषासुरांचा निर्दय करण्यासाठी तुम्ही सुद्धा आता तयार असलं पाहिजे, तुम्ही सुद्धा आता हुशार असलं पाहिजे. कारण येणारा काळ हा आगळा वेगळा काळ आहे. येणारा काळ फार विचित्र काळ आलेला आहे. लोक त्या ठिकाणी वाईट निघालेत. म्हणून तुकाराम महाराजांनी विनंती केली की पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनही आंधळा बराच मी. बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी मुलीवरचे अत्याचार वाढले, मुलीवरचे बलात्कार वाढले. गोष्ट खरी आहे. मुली छोटे छोटे कपडे घालतात म्हणून त्या ठिकाणी मुलीवर लोकांच्या नजरा पडायला लागल्या. मला वाटतंय नजर वाईट पडण्यापेक्षा मुलीकडे बघण्याचा आदर जर तुमच्या नजरेमध्ये असेल तर ती तुम्हाला बहीण दिसेल, ती तुम्हाला मुलगी दिसेल, ती तुम्हाला तुमची आई दिसेल. आपली नजर चांगली असली पाहिजे. हा खेळ नजरेचा असतो. आपली नजरच एवढी वाईट झालेली आहे की आपल्याला चांगल्या गोष्टी कधी दिसल्याच नाही, आपल्याला नेहमी वाईट गोष्टी दिसत आल्यात. महिषासुराचं मर्दन करण्यासाठी तुम्हाला सुद्धा आता अंबाबाई व्हायचंय. पूर्वी ऐका, या कॉलेजमध्ये कथा आहे, शाळेमध्ये कथा आहे म्हणून सांगून जाईन. आमच्या करांडे सरांनी हा एक आदर्श समाजापुढे नेऊन घातलाय की शाळेमध्ये सुद्धा कथा झाली पाहिजे. या करांडे कुटुंबियान हा आदर्श आपल्या पुढे घातलाय. ज्याची गरज आहे तिथं कथा होणं ही गोष्ट अतिमोलाची आहे. म्हणून तुम्हाला खरंच तुमच्या परिवाराला ताई मी धन्यवाद देईल की तुम्ही एवढं चांगलं कार्य आपण करत आहात. यांना संस्काराची गरज आहे. यांना रखमाजी महाराज संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही संस्कार देत आहात आणि संस्काराचं कार्य करत असाल तर आता ही मुलगी नाही राहिली पाहिजे, तर आता ही दुर्गेचा अवतार झाली पाहिजे. त्यामुळे हिला तलवार आली पाहिजे, हिला त्या ठिकाणी घोडा चालवता आला पाहिजे. अहिल्याबाई चालवतच होत्या ना, घोड्यावर बसूनच अहिल्याबाई फिरायच्या ना, ती एक देवीच होती ना. राजमाता जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजाला हेच संस्कार दिले होते ना. अरे असले पाहिजे संस्कार. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जगदंबेचा अवतार असणाऱ्या राजमाता जिजाऊच्या पोटामध्ये वाढत होते आणि डोहाळे लागले, त्यावेळेला डोहाळे लागल्याच्या नंतर विचारलं होतं राजमाता जिजाऊला, तुम्हाला डोहाळे कशाचे लागलेत? सांगितलं होतं आम्हाला डोहाळे घोड्यावर बसा वाटतोय, दांडपट्टा चालवा वाटतोय, युद्धाला जावं वाटतंय. अरे हे डोहाळे होते. नक्कीच मुलगा शूरवीर जन्माला येणार होता. मला असं वाटतंय की एखाद्या महापुरुषाला, छत्रपती शिवाजी महाराजाला जन्माला घालणारी जर जिजाऊ असेल तर ती जिजाऊ माता सुद्धा जगदंबेचाच अवतार. ही गोष्ट लक्षात असू द्या. तीही जगदंबाच, वेगळी कोणती जगदंबा आहे? चांगले संस्कारिक मुलं जन्माला घालणं म्हणजे तुम्ही जगदंबेचा अवतार आहात. पुत्र द्यावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. असली पाहिजे असे मुलं. एकच मुलगा असला पाहिजे पण तो चांगला असला पाहिजे, संस्कारिक असला पाहिजे. मासाहेबांनी त्या ठिकाणी संस्कार कसे घडवले? मासाहेब जगदंबेचा अवतारच आहेत. हो आहेत, सांगतो. म्हणून तुळजाभवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि त्या तलवारीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज एक युद्ध हरले नाही. गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करत होते. थोडं लक्ष द्या, सांगू द्या मला. ज्या ठिकाणी गडावर काही वारकरी आले होते, गडावर कुठल्या शिवनेरीवर छत्रपती राहत होते ना, काही वारकरी शिवनेरीवर आले होते. शिवनेरीवर छत्रपती राहत होते, बाल होते, लहान होते छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणाल की महाराज तुमची कुठली कथा असली तरी तुम्ही छत्रपतींना मध्ये घेता, मग तुम्ही छत्रपतींची स्पेशल कथा सांगा ना. अरे छत्रपतीची तर कथा आम्ही सांगूच, पण छत्रपतींना का घेतो आम्ही मध्ये त्याचं कारण आहे. या जगातलं हिंदू धर्म जर टिकला असेल तर त्या काळात धर्माचं टिकवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय ना, म्हणून तर या गोष्टी आम्हाला घ्याव्या लागतील. या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर तुमचं कुंकू, तुमच्या डोक्यावर पदर, अंगणात तुळशी दिसलीच नसती. ही कथा सुद्धा सुरू होण्याच्या अगोदर बंद झाली असती. हे उपकार कोणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या धर्मातलं कार्य कुठलं पूर्ण होणार नाही. मान्य आम्हाला सुद्धा कीर्तन हा छत्रपती शिवाजी महाराज हा कीर्तनाचा विषय नाही.
छत्रपती शिवाजी महाराजा कीर्तनाचा विषय नाही, पण कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगायला काय हरकत आहे? कथेमध्ये शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला काय हरकत आहे? मूर्ख लोकांची नावं घेण्यापेक्षा महापुरुषांची नावं घेतलेली चांगलीच आहेत ना, कधी चांगलीच आहेत ना. त्यांनी या जगाचं कल्याण तरी केलंय ना, त्यांच्यामुळं आपण आज सुखी तरी आहोत ना, त्यांच्यामुळं आज आपण समाधानी तरी आहोत ना. याचा विचार कधी केलाय? याचा विचार करणं दादानो ही गोष्ट अतिशय मोलाची असेल. ऐका, गडावर 2 वारकरी आले होते, बाल शिवबा होते. फार सुंदर आहे हां, फार सुंदर. काका ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना तुम्ही? फार सुंदर आहे हां, फक्त लक्ष द्या. गडावर 2 त्या ठिकाणी वारकरी आले होते. संस्कार सांगतोय मी, जिरा मातेनं कसे घडवले. आणि आल्याच्या नंतर बाल शिवबा खेळत होते. शिवबा, हा बाबा. शिवबा, हा बाबा. अरे शिवबा, आम्ही वारकरी आहेत. हां बाबा, आम्ही 8 दिवसापासून उपवाशी आहेत. हां बाबा, एक काम कर, तुमच्या घरातल्या दुर्डीतल्या 2 भाकरी आणून देतो का रे तू? आम्हाला फार भूक लागली. बाळ होते, गेले पळत पळत. आई साहेब, मा साहेब, हा शिवबा. ओ मा साहेब, हा शिवबा. मा साहेब, हा शिवबा. मा साहेब, आपल्या गडावर 2 वारकरी आलेत, पंढरपूरचे वारकरी आहेत, आणि त्या वारकऱ्यांना भूक लागली. मा साहेब, आपल्या दुर्डीतल्या, माझ्या अंगावर काटा आला, नीट ऐका, आपल्या दुर्डीतल्या 2 भाकरी नेऊन त्या ठिकाणी 2 भाकरी नेऊन त्या ठिकाणी वारकऱ्याला देऊ का? असं म्हटल्याच्या नंतर ताई बघा ना, बांगड्या मागं सारल्या. कुणी? जिजामातेनं बांगड्या मागं सारल्या. शिवाच्या कानाखाली जाळ काढला, शिवाच्या कानाखाली चापट मारली. बरोबर ऐका, शिवानं मान खाली घातली. शिवा म्हणत होते, मा साहेब, तुम्हीच तर आम्हाला कर्णाच्या गोष्टी सांगितल्या, तुम्हीच तर आम्हाला महाभारतातलं त्या ठिकाणी अन्नदान सांगितलं, दान धर्म करण्यासाठी तुम्हीच आम्हाला सांगता, आणि तुम्हीच आमच्या कानाखाली चापट मारता. का मारलंय आम्हाला सांगा. असं म्हटल्याच्या नंतर, ऐका गड्या, का मारलंय असं म्हटल्याच्या नंतर जिजाऊनं सांगितलं, शिवबा, तुम्ही जिजाऊचं दूध पिला नाही तसं वाटतंय. काय बोलताय मासाहेब, तुमचं दूध पिऊन तर आम्ही मोठे झालो ना. मासाहेब म्हणतात, नाही शोभा, तू जर जिजामातेचं दूध पिलं असतास आणि गडावर जर 2 वारकरी आले असतील, त्यांना जर भाकर द्यायची असेल ना, तर भाकर देण्यासाठी मला विचारायची काय गरज पडली? मला न विचारता त्या वारकऱ्याला जीव घातला असेल ना, समजून घेतलं असतं की हा छत्रपती शिवाजी आहे, मासाहेबांचा मुलगा आहे. सांगा बरं, गरज नाही का तुम्हाला? तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाला याची गरज नाही का? नाही म्हणा, मी कथा बंद करतो. नाही का गरज तुम्हाला? गरज आहे. या विचारांची गरज असली पाहिजे दादा. हे विचार अतिशय महत्त्वाचे आहे. हे विचार आपल्याकडं असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. या विचाराचे वारसदार तुम्ही असलं पाहिजे. हे विचार तुमच्यामध्ये आत्मसात असले पाहिजे, एवढीच माझी आपल्याला विनंती असेल. लिहून ठेवा दादा, लिहून ठेवा. जगदंबेची कथा जर तुम्ही ऐकत असाल, नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं जर तुम्ही ही कथा ऐकत असाल, आज 4थ्या माळेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी चिंतन जर करत असू, तर तुम्हाला या संस्काराच्या गोष्टी अतिशय मोलाच्या आहेत. संकट आले होते, मासाहेबाच्या जीवनामध्ये संकट आलं होतं, जगदंबेच्या जीवनामध्ये संकट आलं होतं. सांगू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकट होते. अजून सांगू, अहिल्या देवींच्या जीवनामध्ये संकट होते. हे तुम्ही जी पेन घेऊन वहीवर लिहू शकता ना, याच्या पाठीमागं कृपा जर कोणाची असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंची कृपा, हे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे या ठिकाणी यांनी शाळा काढली. मुलांना शिक्षण देण्याचा, स्त्रियांना शिक्षण देण्याचा हक्क जे तुम्हाला आज मिळाला आहे ना, सावित्रीबाईमुळे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे ना मी बोलतो ते? अरे बरोबर आहे ना मी बोलतो ते? सावित्रीबाईमुळं तुम्हाला हक्क मिळाला आहे. या माझ्या लेकी म्हणजे सावित्रीच्या लेकीत, हे लक्षात ठेवा. मला असं वाटतंय सावित्रीबाईमुळं जर आपल्याला पेन चालवायला मिळालं असेल, तर सावित्रीबाईला आदर्श ठेवायला काय हरकत आहे तुमच्या डोळ्यापुढं? ती एक जगदंबेचाच अवतार आहे ना. मग मला सांगा, त्यांनी ज्या वेळेला शाळा काढली त्यावेळेला आम्ही इतिहास वाचला की त्यांच्या अंगावर लोकांनी चिखल फेकला. बरोबर आहे ना? मी बरोबर आहे ताई? बरोबर आहे बोलतोय ते? त्यांच्या अंगावर चिखल फेकला, त्यांच्या अंगावर लोकांनी माती टाकली, पण डगमगले नाहीत. संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. महालक्ष्मीच्या जीवनामध्ये सुद्धा संकट होते. महालक्ष्मी बरोबरच त्याबरोबर तुळजाभवानीच्या जीवनामध्ये संकट सुद्धा आले होते. मला तुळजाभवानी मातेचं चरित्र आपल्यापुढं मांडायचं आहे. महालक्ष्मीचं चरित्र मी आपल्यापुढं मांडलं, तुळजाभवानीचं चरित्र मला आपल्यापुढं मांडायचं आहे. की प्रतिकूल काळामध्ये
वेळ हा काही केवळ माणसावरच येत असते असं अजिबात नाही, तर प्रत्यक्ष देवदेवता यांच्यावर पण कसोटीच्या परीक्षा कठीण परीक्षेला त्यांना सामोरं जावं लागलंय. पण आता थोडं लक्ष द्या माझ्याकडे बघा. एखाद्या वेळेला कठीण रोल जर आपल्याला मिळाला, एखाद्या वेळेला परिस्थिती जर आपल्या जीवनामध्ये कठीण आली, तर तुम्ही डगमगू नका. देवी भागवत असं वर्णन करते, तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही ज्या दिवशी खचलात त्या दिवशी संपलात. खचून जाऊ नका ना. कशाला खचून जाता? खचून जाण्याचा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका. येत असतात दादा, संकट येत असतात. आमच्याही जीवनात आम्ही संकट भोगलेत. आमच्या जीवनात सुद्धा संकट आम्ही भोगलेत ना. संकट नाही असं थोडंच आहे, आम्ही सुद्धा संकट भोगलंय. गरिबी होती त्यावेळेला खूप संकट. घरामध्ये बघण्यासाठी टी व्ही सुद्धा नव्हती. आमच्या टी व्ही सुद्धा नव्हती ताई आमच्या घरामध्ये. सर तुम्हाला सांगतो, टी व्ही सुद्धा नव्हती. खरं सांगतो, टी व्ही घरामध्ये बघण्यासाठी नव्हती. आम्ही, माझा भाऊ, मी, घडलेलं सांगतो हां, घडलेलं मला आठवतं आहे. आम्ही शेजारच्या काकाच्या घरामध्ये टी व्ही बघण्याकरता जायचो. आम्ही जाऊन बसल्याबरोबर त्या काकानं टी व्ही बंद करून टाकायची. परिस्थिती कारण मायबाप लहानपणातच वारलेले होते ना, मायबाप नव्हते ना. भावानं माझ्या हाताला धरायचं, खोलीतून बाहेर काढायचं, त्या काकानं दरवाजा लावून घ्यायचा आणि पुन्हा टी व्ही बघायची. मी विचारलं, काय रे दादा, आपल्याला का टी व्ही बघू देत नाहीत? त्यावेळेला भावानं सांगितलं, आपण गरीब आहोत, आपल्याला मायबाप नाही. ज्याला मायबाप नसतात त्याला वाली कोणी नसतो. आपण गरीब आहोत ना. गरीबाला कोणी नसतं दादा, गरीबाला कोण असणार आहे? आपण गरीब आहोत ना, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी टी व्ही बघू दिली जात नाही. शपथ घेतली होती सर त्या दिवशी, शपथ की बस आजपासून टी व्ही बघायचंच करायचं. ज्या दिवशी स्वतः टी व्ही घेईल त्या दिवशी स्वतःचीच टी व्ही बघायची, दुसऱ्याची टी व्ही कधीच बघायची नाही. परिस्थिती तशी होती. आळंदीला गेलो, शिकून आलो, पैसे नव्हते. कोण्या गावामध्ये कीर्तनाला कथेला जरी गेलो तरी, आता मी करांडे सराकडे आलो तर मी सरांना सांगायचो की सर, ज्या घरामध्ये टी व्ही नाही ना, अशा घरात माझी राहण्याची व्यवस्था करा. कारण मी शपथ घेतली आहे की मी टी व्ही कधी बघणार नाही. 150 रुपये द्यायचे त्यावेळेला लोक. 6 महिने फिरलो आई, 6 महिने, ऐकताय ताई तुम्ही, 6 महिने फिरलो. 6 महिन्याच्या नंतर दादा 7,000 रुपयाची टी व्ही घेतली, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही जोडली. आनंद एवढा झाला, त्या टी व्हीचे पेढे वाटले, 10 रुपयाचे पेढे आणले. पण पहिला पेढा ज्यांनी टी व्ही बघू दिली नव्हती ना, त्यांना नेऊन दिला. काका आम्ही टी व्ही घेतली बरं का, हा पेढा घ्या काका, आम्ही टी व्ही घेतली. पेढा त्यानं घेतला पण त्याला आनंद नाही झाला, त्याला दुःख झालं. टी व्ही बघितली, कीर्तनाला निघून गेलो. काकानं आमची लाईट तोडून टाकली, अँटिना काढून टाकला. गरिबी होती, काय करणार सांगा. त्या दिवशी शपथ घेतली पुन्हा. म्हटलं काका, तुझी तर टी व्ही तुम्ही नाहीच बघू दिली, आम्ही आणली ती सुद्धा बघू दिली नाही. नाही म्हणे, काय करायचे कर, मी तोडलं तुझी लाईट. म्हटलं काका, काही करण्यासारखे आम्ही नाहीत. घडलेलं, हां घडलेलं सगळं घडलेलं, ते काकासुद्धाही बघत असतील, लक्षात ठेवा, घडलेलं सगळं. म्हटलं आम्ही तर काहीच करू शकत नाहीत, कारण आमच्या पाठीमागं कुणी नाही ना, आमच्या पाठीमागं कुणी नाही ना, माय नाही, बाप नाही, आम्ही कुणाला सांगणार. भगवंताच्या पुढं दिवसभर, रात्रभर देवाच्या समोर बसायचं आणि सांगायचं, देवा कोण्या जन्मातलं पाप असेल रे देवा, एवढं दुःख आमच्या जीवनात देतोस, कोण्या जन्मातलं पाप असेल, काहीतरी आमच्याकडून पाप घडलंय का रे बाबा, एवढी परीक्षा बघतोस. डोळ्यातलं पाणी गाळायचं होतं, पण डोळ्यातलं पाणी एखाद्याच्या मिठीमध्ये, एखाद्याच्या मांडीवर बसून गाळण्यासारखं, डोळ्यातलं पाणी गाळण्यासारखं असं आई आणि बाप नावाचं पात्र जगात नव्हतं. कुणाच्या मिठीत रडावं, कुणाच्या कुशीत रडावं, माय नव्हती, बाप नव्हता, कुणीच नव्हतं ना ताई, कोण असणार. त्या दिवशी निर्णय घेतला, काका आता टी व्ही तर बघणारच नाही, पण आता एकच शपथ आहे, आता ज्या दिवशी मी टी व्हीमध्ये जाईल ना, त्या दिवशी मी ही टी व्ही बघेल. खरं सांगू,
आता रोज माझी कथा टी व्हीवर सकाळी लागते, सकाळी 7:30ला कथा लागते. खरं सांगतो, खरं 7 वाजताच आमचे ज्यांनी मला टी व्ही बघू दिली नव्हती ते काका टी व्ही लावून बघतात आणि टी व्हीवर मी दिसलो की 100 जणाला सांगत असतात. आमचे महाराज आहेत, शेजारचे महाराज आहेत, 2-2 तास टी व्ही बघत असतात. बरोबर, एक लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी आपल्याला नावं ठेवलेत ना, नावं ठेवलेत म्हणून तुम्ही लगेच गरम होऊ नका. लगेच अरे याला काय नोकरी लागत असते का, हा काका नाही लागेल, लागेल काका तुमचा आशीर्वाद राहू द्या, अरे हा काय नोकरीला लागत असतो का. आणि मग त्या जिद्दीवर तुम्ही नोकरीला लागा आणि पहिला पेढा त्या काकाला नेऊन द्या. त्याला उत्तर द्यायची काहीच गरज नाही. कशाला उत्तर देत बसता. उत्तर हे शब्दाने नसतं द्यायचं, उत्तर हे कृतीने द्यायचं असतं, करून दाखवायचं असतं, करून दाखवायचं असतं. हां, करून कुठलीही गोष्ट. माझ्या माईची इच्छा होती मी कथाकार असलं पाहिजे, मी कीर्तनकार असलं पाहिजे, म्हणून मी इथपर्यंत आलो. जिद्द असली पाहिजे जीवनामध्ये कुठली तरी पुरव. कुठल्याही परीक्षेमध्ये भाग घ्यायचो मी, कुठल्या येत काही नव्हतं, स्टेजवर जायचो माघारी यायचो. अपमान व्हायचा, होऊ द्या, अपमान झाला तरी हरकत नाही, पण स्टेजवर जायचं तर शिकतोय ना. बऱ्याच लोकांना अजून स्टेजवर सुद्धा पोहोचणं होत नाही ना, मी तिथपर्यंत तरी जातोय. खूप संघर्षातलं जीवन आहे बघा, खूप संघर्षातलं. खरंच सांगतो तुम्हाला, मी आज जे एवढा विनोदी आहे, मी एवढा चंचल आहे, मी कायम हसत असतो, कायम हसत असतो, कधी मी दुःखी नसतो. त्याचं कारण आहे, मी एवढा आनंदी कायम का असतो. मला विचारतात ही सगळी मंडळी, आमचे सगळे ही टीम विचारत असतात की बस तुम्ही असलात की प्रसन्नता वाटते, तुम्ही प्रसन्न राहता. प्रसन्न राहतो त्याचं आई ताई एकच कारण आहे की मी दुःख एवढं झेललंय, एवढं बघितलंय की आता डोळ्यातून पाणी यायचं बंद झालंय. कारण एवढं रडलोच एवढं की आता रडण्याची इच्छाच नाही, आता फक्त हसत राहायचं. आयुष्यभर जेवढं रडायला पाहिजे ना तेवढं मी 10 वर्षच रडलोय. त्यामुळे मला आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता कर्तृत्व सिद्ध करायचं. आणि मी आया असाच आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे त्याच्या समाधान आहे माझ्या. आणि एक सांगतो, देवीची कथा जर तुम्ही ऐकत असाल तर एवढंच लक्षात ठेवा, आहे त्याच्यात समाधान मानायला शिका. आहे त्याच्यात, नाही त्याचं दुःख कधीच करू नका. कशासाठी विनाकारण थोडा आहे ना त्याच्या. खरं सांगतोय मी, फार लक्ष देऊन ऐका, फार लक्ष देऊन. अतिशय दुःखातून ज्याचा प्रवास चालू होतो ना त्याच्या जीवनामध्ये एक दिवस सुख या गोष्टीलाच विश्रांती मिळत असते. पण ज्याचा प्रवास हा आनंदातून सुरू होतो ना एक दिवस त्याचं दुःखामध्ये रूपांतर होत असतं, हे लक्षात ठेवा. रूपांतर. अरे लग्न करायचं होतं तर मुलगी सुद्धा कोणी देत नव्हतं. चला घ्या, याच्यापेक्षा काय सांग. मुलगी सुद्धा, घरातले माणसं सुद्धा देत नव्हते, पाहुणे रावळे सुद्धा नको म्हणत होते, एवढी परिस्थिती कठीण होती. पण ज्या मुलीनं माझा स्वीकार केला तिला मी एकच सांगितलं होतं, उपवाशी मरू देणार नाही, एवढं मात्र खरं आहे, एवढं मात्र खरं आहे. आज सगळं आनंदी आहे, फक्त सुरुवात थोडी संघर्षातून करावीच लागते. धाडस तर थोडंसं करावं लागेल, कुठल्याही गोष्टीचं धाडस करणं ही गोष्ट गरजेची. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे की संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. तसंच महिषासुराचं एक संकट तुळजाभवानीच्या जीवनामध्ये आलं, त्याचा विचार मला आपल्यासमोर मांडायचा आहे. अनेक कथा, अनेक पुराणं पोथ्यामध्ये आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतात. जशी करवीर निवासिनी जगदंबा अंबाबाई, तिला सुद्धा काही अपवाद नाही. महालक्ष्मीची मूर्ती स्थानावर पूर्वीपासून अशीच आहे. असा प्रश्न जेव्हा इथल्या मंडळीला विचारला तेव्हा उत्तर मिळालं की भारत देशात जेव्हा मुस्लिम राजवटीचा सुळसुळाट होता तेव्हा त्यांचा अधर्म अत्याचाराला केवळ आपली हिंदू जनताच बळी पडली नाही, तर आपल्या देवदेवतांचं सुद्धा नुकसान त्या काळामध्ये झालेलं आहे. संकट येतच येतात, संकट असतातच प्रत्येकाच्या जीवनात. पण आता मला पुढची कथा सांगायची ती तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची. तुळजापूर हे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये, तुळजापूर एक गावाचं नाव आहे. एक तुळजापूर धाराशिवपासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटरवर त्या ठिकाणी हे गाव असेल. आणि त्या धाराशिव जिल्ह्यातलं हे तुळजापूर गाव आहे. सोलापुरापासून 40-45 किलोमीटर अंतरावर हे त्या ठिकाणी गाव आहे. आणि या गावामध्ये भवानी मातेचं पवित्र मंदिर बालाघाट डोंगराच्या पश्चिम उतारात असून ती अवघ्या
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. असा डोंगर आहे, डोंगर अशी झाडी, असा डोंगर आहे, असा डोंगर बघितलं का, डोंगर मोठा असा डोंगर, लक्षात आलं का नाही, असा मोठा डोंगर आहे आणि त्या असा दाट जंगल आहे. असा डोंगलाव गेलेला आहेत का तुम्ही, डोंगलाव कधी ते डोंगरावर, त्या डोंगराच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी ती भवानी मातेचं सुंदर मंदिर आहे. ऐका, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ज्यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आदर आहे त्या व्यक्तिमत्वापुढे प्रत्येक मराठी माणसाचा माथा नतमस्तक होतो. त्याच नावाबरोबर देवीच्या नावाची ललकारी लक्ष मनातून उठते. ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजे शिवछत्रपती यांची कुलस्वामिनी. लक्षात येते माझं बोलणं, शिवछत्रपतींची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. राजे शिवछत्रपती संभाजीराजे यांची कुलस्वामिनी हीच माता भवानी. महाराष्ट्रात स्वधर्म स्वराज्य स्थापनेचं माय जिजाऊचं स्वप्न शिवरायांनी साकार केलं. त्या या भवानी मातेकडून मिळालेल्या भवानीच्या तलवारीच्या बळावरच केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी सुद्धा भवानी माताच आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या कुळाची कुलदेवी कुणीतरी असते आणि ज्याला कोणतंच कुळदैवत नाही ना, त्यानं ते आमचे कुलदैवत पांडुरंग, मग त्याचं कुलदैवत पांडुरंग मानायचं, ते आपलं कुलदैवत असतं. त्या कुलदैवताची पूजा करायची, त्या कुलदैवताची सेवा करायची. आता ऐका, तुळजापूरची भवानी माता अनेकांची कुलदेवता असल्यामुळे अनेक भावी भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी नेहमी येत असतात. तीर्थक्षेत्री दर्शनाला येण्यासाठी त्या ठिकाणी आपण जर गेलात तर रेल्वेची सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी व्यवस्था आहे, त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. म्हणून पहिल्या प्रवेशद्वाराकडून एक एक पायरी उतरून खाली जाऊ लागलं की सुमारे 25 पायऱ्या उतरून गेलं की त्या ठिकाणी कल्लोळ तीर्थ म्हणतात. कल्लोळ तीर्थ, ते कल्लोळ तीर्थ आहे. त्या ठिकाणी पहिली आंघोळ करायची. तीर्थ कुणासाठी कुणामुळे निर्माण झालं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला स्कंद पुराणाचा आधार घ्यावा लागेल. स्कंद पुराणामध्ये कर्दम ऋषीची पत्नी, तिचं नाव आहे अनुभूती, देवहूती आकुती प्रसूती, अनुभूती असं एक तिचं नाव आहे, तिला देवहूती असे म्हणतात. रक्षणासाठी आदी माता भवानी तिथं प्रगट झाली. तिने महिषासुराचा वध केला आणि महिषासुराचा वध केला त्यानंतर सती अनुभूतीच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन तिच्या विनंतीचा मान राखून आई भवानीच्या स्थानावर निवास करण्याचं मान्य केलं. तेव्हा मातेच्या स्नानासाठी म्हणून स्वतः ब्रह्मदेवानी अनेक पवित्र तीर्थांना इथे एकत्र करून ब्रह्मदेवानी ती आज्ञा मानून आणि आधी मातेच्या सेवेसाठी अनेक तीर्थ एकत्र धावून आली. त्यांच्या एकत्र येण्याने येथे जो कल्लोळ झाला त्यावरून त्या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असं म्हणतात. लक्षात आलं का नाही? त्यामुळे त्याला कल्लोळ तीर्थ असं म्हणतात की अनेक तीर्थ, देवी मातेला स्नान करायचं होतं ना, मग देवीला स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक तीर्थ एकत्रित झाले. मग अनेक तीर्थ एकत्रित झाले, कल्लोळ तर होणारच ना, अनेकांचा कल्लोळ होणार. मग अनेकांचा कल्लोळ झाला आणि कल्लोळ झाल्याच्या नंतर त्या कल्लोळाचं नाव कल्लोळ तीर्थ असं मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर कल्लोळ तीर्थाच्या पुढं तुळजापूरला गेलात तर त्या ठिकाणी गोमुख तीर्थ आहे. गोमुख तीर्थ आहे ना, बरोबर आहे की नाही? गोमुख तीर्थ, त्या तीर्थाबद्दल जी माहिती आली ती अशी, ब्रह्मदेवाने देवीच्या स्नानासाठी जसे कल्लोळ तीर्थ अनेक तीर्थांना आमंत्रित करून केलं, त्याचप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांना पण इथं पाचारण केलं होतं. देवीला स्नान करण्यासाठी अनेक नद्या आल्या, पण ब्रह्मदेवानं गंगेला, यमुनेला, सरस्वतीला बोलवलं होतं. गुप्त रूपानं त्या नद्या तिथं आल्या, पण त्यांचा उगम, त्यांचे एकत्रीकरण हे मात्र नेमकं कुठं आहे हे मात्र गूढ आहे. एवढं मात्र खरं की गोमुखातून या नद्याचं पाणी इथे पडत असते. अनेक देवी भक्त भाविक हे या जलाने स्नान करतात, ओले त्याने देवीचं दर्शन घेतात. निदान या पवित्र पाण्यात पाय धुतल्याशिवाय, त्यांचे 4 थेंब अंगावर शिंपडून घेऊन शुद्ध पवित्र झाल्याशिवाय कुणीही पुढे जाऊ नये.
म्हणजे त्या गोमुख तीर्थाचं पाणी अंगावर घेतल्याशिवाय कुणीही त्या ठिकाणी पुढे जायचं नाही. त्या तीर्थाजवळ गणेशाचं मंदिर आहे, दत्तात्रेयाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं छोटं मंदिर आहे आणि तिथून पुढे गेल्यावर आपल्या नजरेला जे प्रवेशद्वार लागतं ते सरदार निंबाळकरांचं प्रवेशद्वार असं मानलं जातं. त्या सरदार निंबाळकरांच्या प्रवेशद्वारातून एक उत्कृष्ट शिल्पाचा नमुना म्हणून या प्रवेशद्वाराचा उल्लेख करावा लागतो. इथं नगारखाना पण आहे. यातून पुढे गेले की आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. देवी भक्तांना लांबून जरी हे मंदिर पाहिलं ना लगेच हात जोडतात, माथा नतमस्तक होतो. हे मंदिर पुरातन आहे, पुरातन जुनं मंदिर आहे. त्याचं बांधकाम हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी ते बांधकाम आहे. शिखर निमुळत उंच आहे. त्यावर देवदेवता यज्ञ किंकर पशुपक्षी प्राणी सुरेख नक्षीकाम आपल्याला त्या मंदिरावर पाहायला मिळतं. आणि तिथला मंदिराचा कळस हा सुवर्णाचा आहे. सुवर्णाचा कळस आहे. मुख्य दारातून प्रवेश केला की आपलं लक्ष वेधून घेतं ते स्फटिकाचा सिंह. त्या सिंहाच्या अगदी समोर आत गाभाऱ्यात आपल्याला माता भवानीचं मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. असं हे तुळजापूरचं वर्णन आहे गावाचं. तुळजापूरचं पहिलं हे तुळजापूर नाव नव्हतं. पहिलं हे अरण्य होतं, संपूर्ण अरण्य होतं. तिथं गाव नाही, काय नाही, काय नाही. अनेक अरण्यामध्येच गावं येऊन वसलेले आहेत. लक्षात आलं का नाही? नंतर तिथं गावं तयार झाले म्हणून पहिले अरण्य होते. भवानी मातेचं दर्शन फार विलोभनीय आहे. माय तुळजा भवानी ही सिंहावर बसलेली आहे. तिचे दर्शन अष्टभुजा स्वरूपात तिच्या हातात विविध आयुधे आहेत. देवीची मूर्ती ही काळ्या गंडकी पाषाणाची, गंडकी दगडापासून देवीची मूर्ती त्या ठिकाणी आहे. समोर एक 3 फूट उंचीचा, हे सुमारे 1 फूट उंचीची असून ती स्वयंभू आहे. 3 फूट उंचीची आहे आणि ती स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी आहे. तिच्या डाव्या हाताच्या पायाखाली राक्षसाची शेंडी आहे. तो राक्षस म्हणजे महिषासूर आहे. त्याची कथा आता सांगणार आहे मी. डाव्या त्या ठिकाणी पायाखालच्या राक्षसाची शेंडी आहे. उजव्या हातात त्रिशूळ आहे. तिनं त्याच्या छातीवर खुपसलेला आहे आणि तिच्या पायाखाली रेड्याचं त्या ठिकाणी शेव आहे. रेड्याचं शेव. आता याची कथा आहे. चित्र डोळ्यासमोर उभं करा तुम्ही. त्या ठिकाणी तुळजाभवानीचं की डाव्या पायाखाली एका राक्षसाला आहे, त्याची शेंडी हातात धरलेली, त्रिशूळ छातीत खुपसलेला आहे आणि तिच्या पायाखाली रेडा आहे. ही भवानी मातेची मूर्ती आणखी एक खास कारणासाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मूर्ती चलमूर्ती आहे. ही चलमूर्ती म्हणजे काय? वर्षातून 3दा ही मूर्ती उचलून गाभाऱ्याबाहेर आणली जाते. तसेच खास उत्सवाच्या वेळी हीच मूर्ती मिरवली जाते. देवतेची मूळ मूर्ती जागेवरून हलवून मिरवायची आणि मिरून परत मंदिरात आणायची. असं वर्षातून 3 वेळा केलं जातं. गाभाऱ्याबाहेर मूळ मूर्ती उचलण्याची एकच देवी आहे. त्या देवीचं नाव तुळजाभवानी आहे. लक्षात आलं का नाही? अन्य देवीला असं कुठं केलं जात नाही. आता ऐका, देवीला जे अलंकार घातलेले आहेत ना ते सगळे अलंकार सोन्याचे. ऐकताय का नाही तुम्ही? सगळे देवीला जेवढे अलंकार आहेत ना तेवढे सोन्याचे आहेत. आता ऐका, आणि ते सुवर्णाचे अलंकार आहेत. तिला हिरे, मोती, जड जवारील मौल्यवान रत्ने यांनी सुशोभित केलेलं आहे. रत्न जडित मुकुट, सुवर्णाच्या माळा, गोड तोटे पाटल्या, बिलवर जोडवी, कंबरपट्टा, रत्नहार, चंद्रहार, सूर्यहार, चिचपेटी, रत्नजडित खटावा ही अशी देवीची सुंदर खास पाहण्यासारखी दागिने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्याचप्रमाणे राजे शिवछत्रपती यांची या आपल्या कुलस्वामींना दिलेली खास सुवर्ण पुतळ्याची माळ राजांनी देवीला दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती माळ पण त्या ठिकाणी आहे. ती माळ छत्रपती मुद्रांकित आहे. देवीचे सर्व दागिने हे कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यासाठी व्यवस्था आहे. हे अलंकार काही सण उत्सव अशा दिवशी वापरले जातात. अशा पद्धतीनं देवी मातेचं वर्णन केलेलं आहे. तुळजापूरची भवानी माता आदिशक्ती ही जी तुळजापूरची बी माता आहे ना ती कुणाची नाही. आता महालक्ष्मी जी आहे कुठली कोल्हापूरची ती कुणाची? ती विष्णुपत्नी लक्ष्मी आहे. ह्याची कथा पाहिली आपण. विष्णुपत्नी कोण आहे ती? अरे बोला ना थोडं तरी. विष्णुपत्नी कोण आहे? लक्ष्मी आहे. पण तुळजापूरची जी तुळजाभवानी आहे ना ती महादेवाची पत्नी अर्थात पार्वती मातेचा तो अवतार आहे. लक्षात राहील का थोडंफार? कुणाचा अवतार आहे? पार्वती मातेचा अवतार म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आहे. पार्वती मातेची कथा त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे.
याला आणि याला कारण जर कोण ठरलं असेल तर कर्दम नावाचे ऋषी, कर्दम नावाचे. आणि कर्दम नावाच्या ऋषीची पत्नी देव होती, तिला अनुभूती असं एक नाव आहे. यांची कथा त्या ठिकाणी वर्णन केली जाते. देवी भागवतामध्ये जगताच्या उत्पत्तीला एक स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी हे एक जोडपं सुरुवातीला जन्माला आलं. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी, लक्षात आलं का नाही? आणि म्हणून त्या स्वयंभू मनू आणि शतरूपा राणीला पुढे त्या ठिकाणी 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. इथून पृथ्वीचा विस्तार सुरू झाला. लक्षात आलं? 3 मुली झाल्या. कोणत्या कोणत्या? देवहूती, आकुती आणि प्रसूती. ती देवहूती म्हणजे अनुभूती. 2 मुलं झाले उत्तानपाद आणि प्रियव्रत. लक्षात राहतील का नावं? लक्षात राहतील. उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 मुलं त्या ठिकाणी झाले. आणि हे 2 मुलं झाल्याच्या नंतर ऐका, लक्ष द्या. आता 2 मुलं आणि ती मुली 3, त्यातली पहिली मुलगी देव होती. पहिली मुलगी कोण? देव होती. तिला देवी भागवतात नाव आहे अनुभूती. तिला नाव काय दिले? अनुभूती. अशा या 2 मुली त्या ठिकाणी झाल्या. आणि त्या अनुभूतीचं लग्न कर्दमाबरोबर झालं. आणि कर्दमा आणि अनुभूती तुळजापूरच्या तुळजाभवानीला तुळजापूरला आणण्यासाठी कारण ठरल्या. मग महाराज सांगा ना ती कथा आम्हाला. सांगतो, पण थोडं भजन करा. पुढच्या भागात सांगतो. सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा. श्री लक्ष्मी नमो नमः, महालक्ष्मी नमो नमः, श्रेणुका माता नमो नमः, सप्तशृंगी जय नमो नमः. श्री लक्ष्मी नमो नमः, महालक्ष्मी नमो नमः, रेणुका माता नमो नमः, सप्तशृंगी जय नमो नमः. श्री लक्ष्मी नमो नमः, महालक्ष्मी नमो रेणुका माता नमो नमः, भक्तशृंगी जय नमो नमः. श्री लक्ष्मी नमो नमः, महालक्ष्मी नमो नमः, रेणुका माता नमो नमः, भक्तशृंगी जय नमो नमः. श्री लक्ष्मी नमो नमः, महालक्ष्मी नमो नमः, रेणुका माता नमो नमः, सप्तशृंगी जय नमो नमः. लक्ष्मी माता की जय, तुळजा भवानी माता की जय, जगदंबा माता की जय, आई राधा उदय उदय. आजची कथा अतिशय सुंदर झाली. देवीचं महात्म्य, तिची महती आपण समजून घेतली. यासोबतच देवीची पूजा करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल देखील कथाकारांनी आपल्याला विस्तृत रूपात सांगितलं. आपण देवीचा उपवास करतो, पण उपवास म्हणजे नेमकं काय हे देखील आजच्या भागातून आपल्याला समजून घेता आलं. कथेचं हे सार मनात जपत आता पुढे जाऊया आणि एका महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल पुन्हा एकदा समजून घेऊया. 5 ऑक्टोबर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. एक लोकप्रिय चित्रपट ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा आपल्या झी टॉकीज वाहिनीवरती वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय. आणि पहिल्यांदाच टेलिव्हिजनवरती हा चित्रपट रसिकांना, प्रेक्षकांना बघता येणार आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे आपल्या प्रत्येकासाठी. 5 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता हा चित्रपट आपण पाहू शकाल. आपल्या आप्तस्वकीयांबरोबर, स्वजनांबरोबर हा चित्रपट नक्की बघा. आणि आता वेळ झाली आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याची. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.